कार्यक्षम आहे हे आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय, याच्यामध्ये काही दुमत नाहीये। आणि त्यामुळे सत्ता असलेला पक्ष नागरिकांच्या सेवेसाठी काहीच करताना दिसत नाही, याचं मला प्रचंड दुःख आहे। आणि त्यामुळे आम्ही विचार केला की याला त्याला दोष दिल्यापेक्षा आपण आपल्या परिसराची चांगली स्वच्छता केली पाहिजे। आणि स्वच्छतेच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी जो संदेश दिला तो इम्प्लिमेंट करण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि म्हणूनच एक शेतकरी चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता या नात्याने आज या ठिकाणी आम्ही या परिसराची स्वच्छता करतोय। आणि एका गोष्टीचं प्रचंड दुःख आहे की आज या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्ष कधी बोलताना दिसत नाही। एक अव्वार शब्द सुद्धा काँग्रेस पक्ष बोलत नाही। म्हणजे या नगरपालिकेवरती कुणाचा वचक आहे का, तर आपण म्हणू की कुणाचाच वचक नाहीये, कारण कुणी बोलताना दिसत नाही। आणि बोलतो कोण, तर आमच्यासारखे कार्यकर्ते, ज्या कार्यकर्त्यांना कुणाचंच पाठबळ नाहीये, कुणाचंच बॅकअप नाहीये, अशी लोक कायम लोकांसाठी बोलताना दिसत आहेत। आणि हा परिसर स्वच्छ करण्यासाठी आज जे पाणी सप्लाय डॉक्टर राठोड यांनी दिला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो। कारण परिसर स्वच्छ जर राहिला तर मला वाटतं सगळ्या गोष्टी स्वच्छ सुंदर राहतील, कारण याची नितांत गरज आहे। शेवटी बोलून काय बोलणार आहे आपण कोणाला। मी कालही बोललो होतो की या ठिकाणी रोहित्र आहे, काहीच नाही, एकदमच MSCB वाल्यांना तर काहीच घेणदेण नाही। आणि नगरपालिका एवढे असक्षम झाले की त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, फक्त सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही यांच्याकडे। आणि म्हणूनच हा स्वच्छतेचा संकल्प कायम ठेवण्याचा आमचा कायम हा हेतू आहे। मी नागरिकांना सुद्धा विनंती करतो की चांगल्या कामांमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि लोकांसाठी चांगले सातत्याने आपण प्रयत्न केले पाहिजे, ही भावना या माध्यमातून व्यक्त करतो। सांगितलेलं की बाबा स्वच्छता करणं गरजेचं नितांत आहे आणि ही स्वच्छता कायम राहावी हाच माझा हेतू आहे। थांबतो। पंढरी पाठे।